भाऊ कसं बघता, तुम्हाला संधी मिळाली आहे पुन्हा आणि कसं बघता याला? मी खरंच भारतीय जनता पक्षाचा खूप ऋणी आहे की मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे महानगरपालिकेमध्ये जाण्याची. आणि नक्कीच त्यांनी, आमच्या नेत्यांनी, देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, बावनकुळे साहेब, दयाशंकरजी आणि सगळ्या आमदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याला कधीच तळा जाऊ देणार नाही आणि उत्तरोत्तर चांगलं कार्य करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणार. नवे आणि जुने असं मिश्रण करून यंदा एबी फॉर्म वाटण्यात आलेलं आहे. कसं बघता याला की महापालिकेत सत्ता आली तर कसं मिश्रण राहिले? नक्कीच नवीन लोकांना संधी देणं ही काळाची गरज आहे, पण सोबतच जुने लोक, अनुभवी, ज्यांचा अनुभव कॉर्पोरेशन आणि संपूर्ण नागपूरची महानगरपालिका चालवण्यात येते, त्यांची मदत होते, म्हणून जुने लोक पण आवश्यक आहे. म्हणून हा अतिशय सुवर्ण मध्य आपल्या नेत्यांनी काढलेला आहे आणि अतिशय चांगली उमेदवारी दिलेली आहे नागपूर शहराला. ब्लू प्रिंट काय राहील भाऊ, नेमकं जर बघितलं गेलं त्याला तुमची? ब्लू प्रिंट म्हणजे आता पासून तर दिल्लीपर्यंत सरकार आहे, तर शासनाच्या ज्या भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या नागपूरपर्यंत, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवून नागपूरला सर्वात चांगलं शहर या देशातलं बनवण्याचं आमचा अजेंडा आहे. खूप खूप शुभेच्छा भाऊ. थँक्यू, खूप खूप धन्यवाद.